नमस्कार, वाव न्यानीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत सुकट वांग। सुकट म्हणजे सुका जवळा। आणि त्यासाठी मी असं वांग हे आणले, हे आमच्या अलिबागला मिळते असं वांग। ते मी एक कापून घेतलेलं आहे, ते पाण्यात ठेवले। आता मी इथे कढई तापत ठेवते। त्या कढईमध्ये तेल टाकते। तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मी लसूण टाकते ठेचलेला। कढीपत्त्याची पानं आहेत 4-5 ती टाकते। आता मी एक कांदा घेतलेला आहे, एक मोठा घेतलाय, तो टाकते। वांगे कशी सगळीकडचे वेगवेगळे असतात। पेंडचं वांगे जांभळं असते, आदिवासी अशी असतात। थंडीच्या दिवसात वांगी चांगली येतात। आता मी या कांद्यामध्ये हा पाव चमचा हिंग घालते आणि हळद टाकते मी पाव चमचा। थोडंसं मीठ टाकूया। हे मिरची, कोथिंबीर, आलं आहे, लसूण आहे, हे वाटण घातले मी 1 चमचा। आता मी हे लाल तिखट घेतलेलं आहे 1 चमचा, ते घालते। कांदा लसूण मसाला आहे 1 चमचा, तो पण घालते। जरा मिक्स करते। हा एक टोमॅटो घेतलाय मी, आणि वांग्याच्या फोडी करून घेतलेले ते आपण टाकते। हे वांग कसं पटकन शिजते। हा सुका जवळा मी घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलाय, कारण त्याच्यामध्ये रेती वगैरे असते म्हणून तो टाकते। धुवून ठेवला का असा ओला जवळ्यासारखा तो होतो आणि खायला पण छान लागतो। मिक्स करते। दोन कोकंबर मी तोडून घेतलेले ते टाकले आणि थोडं पाणी घालते। आणि आता आपण झाकण देऊन ठेवूया याच्यावर, म्हणजे आपलं वांग पण शिजेल। चला तर आपण आता उघडून बघूया एकदा वांग आपलं शिजले का। वांग शिजत आले आपलं। जरा 5 मिनिटं अजून ठेवूया। याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया। आपलीचा कांदा मी थोडासा कापलाय, तो घालूया। 5 मिनिटं अशीच ठेवूया। परत शिजत आले वांग। चला तर आपण आता परत उघडून बघूया। आपलं आता वांग शिजलेलं आहे चांगलं। गॅस बंद करते मी आणि या सर्विंग बाउलमध्ये काढून घेते। बघा किती छान झालेलं आहे। जवळा पण एकदम ओल्या जवळ्यासारखा झाला दिसतोय। हे आता भाकरी बरोबर, भाताबरोबर, चपाती बरोबर, कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता। वरून आपण थोडी कोथिंबीर टाकूया। हा पातीचा कांदा। तर चला, आपलं झटपट असं जवळा वांग तयार आहे। मस्तपैकी कलर पण छान आला, वास मस्त सुटलेला आहे। तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जवळा वांगाचा, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तो परत धन्यवाद, बाय बाय।